रामाचं मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही। तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता, त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही। त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण, तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय? धोब्याचं ऐकतो, बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो। आपल्याला लाज वाटली पाहिजे। हनुमान की जय, गो माता की जय, सनातन हिंदू धर्म की जय, स्वामी समर्थ की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। हे खऱ्या अर्थानं हे आंदोलन हे नाथाळाच्या माथी घालू काठी या पद्धतीचं हे आंदोलन आहे। कारण 2 दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाबद्दल प्रभू रामचंद्रांबद्दल ज्या वाईट शब्दात भाष्य केले गेलं त्या भाष्याचा सर्वप्रथम आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करतो। हा निषेध करत असताना ज्या प्रभू श्री रामचंद्राला पूर्ण देश आपला आराध्य दैवत मानतो अशा आराध्य दैवताबद्दल भाष्य करत असताना त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले शरद पवार साहेब हे तिथं बसून त्या स्टेजला एक पाठबळ देत होते। कुठेही त्यांनी त्याचा खेद व्यक्त केला नाही, निषेध व्यक्त केला नाही। स्वामी समर्थांबद्दल अतिशय वाईट भाषेत त्या स्टेजवर बोललं जात होतं। हे होत असताना प्रभू रामचंद्रांचा आणि स्वामी समर्थांचा कसा अपमान केला, तसं जे वक्तव्य केलं ते वक्तव्य करत असताना त्या नालायकाने असं म्हणलं की एका धोब्याने म्हणजे एखाद्या माणसाने जर काही चुकीचं वक्तव्य केलं असेल तर ते पूर्ण समाजावर तुम्ही आणता आणि कुठेतरी ओबीसी समाजातले छोटे छोटे घटक दाबण्याचा प्रयत्न शरद पवारांकडनं होतोय। कारण त्या व्यासपीठाला पाठबळ हे शरद पवारांचं होतं। जसं प्रभू रामचंद्रांचा आणि स्वामी समर्थांचा अपमान केलाय तसाच हा ओबीसी समाजाचा अपमान आहे। ओबीसी समाजातल्या छोट्या छोट्या घटकांना दाबण्याचा प्रयत्न आहे। आताच 8 दिवसापूर्वी परीट समाजाने, ओबीसी समाजाने फडणवीस साहेबांची भेट घेतली होती। त्यांच्याबद्दलच्या अडचणी त्यांनी सांगितल्या होत्या समाजातल्या, त्या सोडवण्यासाठी फडणवीस साहेब प्रयत्न करत होते। पण याला कसं दाबावं, एखाद्या लहान समाजाला कसं दाबावं, तर ह्या व्यासपीठ जे होतं ते ओबीसींना दाबण्याचं व्यासपीठ होतं आणि त्याला पाठबळ होतं ते शरद पवारांचं। म्हणून शरद पवारांचा आम्ही जाहीर निषेध करतो। या बळव्याचा